वळूयात पुढच्या बातमीकडे। कोल्हापूर लोकसभेसाठीची रंगत दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे। कारण शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय, तर दुसरीकडे समरजित घाटगेंना उमेदवारी देऊन महायुती नवीन रणनीती आखण्याच्या तयारीत आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट। शाहू महाराजांच्या विरोधात समरजित घाटगे। महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महायुतीची रणनीती। कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये महाविकास आघाडी शाहू महाराजांना उतरवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। मात्र त्यांच्या विरोधात कोण अशी चर्चा सुरू असतानाच महायुती एका नव्या रणनीतीने मैदानात उतरली आहे आणि समरजित घाटगेंना महायुती उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे। जिल्ह्यातील भाजप आणि मित्रपक्षांचीही घाटगे यांच्या नावाला पसंती आहे। उमेदवारीच्या चर्चेवर समरजित घाटगेंनी काय म्हटलंय एक नजर टाकूया। मी सुरुवातीपासूनच विधानसभेची तयारी केली आहे। लोकसभेसंदर्भात मी अद्याप कोणताही विचार केलेला नाहीये। कृपया या चर्चेमधून माझं नाव शक्यतो टाळता आलं तर टाळा। मात्र यापुढे पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने मी काम करेन। समरजित घाटगे यांच्या जमेच्या बाजू काय आहेत एक नजर टाकूया। कागल विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे। शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद आहे। राजे सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्हाभरातल्या तरुणांशी जवळीक आहे। अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून तरुणांना बळ देण्याचं काम त्यांनी केलंय। पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या मधील राजकीय विरोध महाराष्ट्राला माहीत आहे। मात्र दोन्ही नेते महायुतीमध्ये एकत्र आहेत। तीन पक्ष एकत्र येऊन जो उमेदवार देतील त्याच्या मागे ठामपणे उभं राहणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। परंतु तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याच्या मागे ठामपणानं उभा राहिला आणि हाडाची काढ रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे, ते मी करेन। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेच्या वाटेची आहे। त्यामुळे सध्याचे खासदार संजय मंडलिक यांनीही या जागेवर दावा सांगत कोल्हापूरचा खासदार मीच होणार असल्याचं म्हटलंय। लोकांनी आपली मतं 5 वर्षातून द्यावीत, आपला प्रतिनिधी कोण असावं हे सांगावं आणि अशा वेळी बिनविरोध जर आपण म्हणायला लागलो तर देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा असेल तर बिनविरोधची भाषा बंद करावी, कुठल्याही लढायला तयार राहावं। पुन्हा कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिकच असेल 100% असणार आहे, कारण त्या बाबतीत काय दुमत जनतेचंही नाही, मी तर स्वतः उमेदवार आहे। तर शाहू महाराजांना लोकसभा लढवण्याची विनंती केली आहे, मात्र त्यांच्याकडून अद्याप होकार आला नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। आपला निश्चित झालेला नाही, तो पुढच्या 4-5 दिवसात व्हावा अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार घोषित करू। आमचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार नक्की झालेले आहेत। साधारणपणे किती ठिकाणचे उमेदवार नावं नाही, किती ठिकाणचे उमेदवार? 5-6 ठिकाणचे तर आमचे झालेलेच आहे। छत्रपती शाहू महाराजांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत उभं राहावं, कारण आमची आघाडी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या निवडणुकीत उतरते आणि पूर्वीपासून त्या विचाराचे आम्ही आग्रही लोक आहोत आणि म्हणून खुद्द पवार साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत भाग घ्यावा। अजून त्यांनी अंतिम त्यांचा निर्णय दिलेला नाही, त्यामुळे ते उभे राहतीलच का हे आज सांगता येणार नाही। कोल्हापूरमध्ये जर शाहू महाराज आणि समरजित घाटगे हे एकमेकांविरोधात उभे असतील तर ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि तितकीच रंगतदार होणार यात शंका नाही। रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।